तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान। अवतार तुम्हा दराया कारण, उद्धराया जन जड जीवा, वाढावया सुख, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे। अवतार तुम्हा दराया कारण, उद्धराया जन जड जीवा। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन। अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा। विठ्ठल 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 योऽन्तः भविष्य मम वाचमिमां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वदान। आल्नां च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण, ओ या सकल विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा। तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, जोडून या कर चरणी देवी तो माथा। परसा विनंती माझ्या पंढरीनाथा, असोन स्वभाव आलो तुझे आठाया। कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया। माझे बाणी तुझे वर्णी गुणना, ऐसे देई प्रेम काही कळा। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी। बरन रघुबर बिमल जसु, जो दायको फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहो हे, हरहु कलेश विकार, हरहु कलेश विकार। पवन पुत्र हनुमान की। बसलेले निदान जय तरी मोठ्यानं म्हणा बरं का। अख्खं कीर्तन मी एकटा करतो, फक्त मला जय तरी म्हणू लागा। म्हणताना काय एकदा सगळे इकडं बळच तर होय म्हणा, अरे तुम्ही नका म्हणू। ज्यांनी म्हणाय पाहिजे त्यांना होय म्हणू द्या, तुम्ही कुठं हो म्हणता। एकदा माझ्या समाधाना करता सगळे मोठ्या प्रेमानं पवन पुत्र हनुमान की। बोला बोला बाळूमामांच्या नावानं। आवाज येत नाही, आत्मापुरापर्यंत आवाज गेला पाहिजे एका आवाजात। बोला बोला बाळूमामांच्या नावानं, बाळूमामांच्या नावानं। वाह, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान। अवतार तुम्हा दराया कारण, उद्धराया जन जड जीवा। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी सुरू असलेला हा 2 दिवसीय पवित्र कीर्तनाचा महोत्सव आहे। काय आयोजन आहे, काय प्रयोजन आहे हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना जरी ज्ञात असलं, जरी माहिती असलं, तरी सुद्धा सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। नयन सालाबाद प्रमाणे तिथीनुसार किंवा तारखेनुसार अगदी श्री संत सद्गुरू बाळूमामांचा भंडारा उत्सव सोहळा किती वर्ष झाले साजरा करता आपण?
पहिलंच वर्ष आहे का? वा वा वा. पहिल्या वर्षाच्या मानानं लय बहुसंख्येनं तुम्ही सगळे उपस्थित राहिलात. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तुमच्याकरता एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. वा, कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पहिलंच वर्ष आहे पण अतिशय सुंदर देखणं सद्गुरू बाळूमामांचं हे सुंदर भव्य असं मंदिर या ठिकाणी उभा राहत आहे. मला वाटतं हे फक्त तुमच्या भाग्यनगरकरांच्या आणि भवननगरकरांच्या अथक प्रयत्नातून सुरू असलेलं हे मंदिर आहे. बरोबर आहे ना? इथं जमलेल्या प्रत्येकाचा कार्याचा का होईना वाटा या ठिकाणी या सुंदर अशा भव्य मंदिराकरता या ठिकाणी सगळ्यांचं सहकार्य आहे. अगदी मामांचं वास्तव्य या ठिकाणी होणार आहे. तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या भाग्यनगरकरांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून सुरू असलेला हा उत्सव आहे. मी सांगू का तुम्हाला, उत्सव कुणाचाही होत नाही. बाकी नेट आहे का बरं का? बसले ते पटलं तर बघा. जयंती कुणाची साजऱ्या केल्या जात नाही. उत्सव कुणाचाही होत नाही. देवाची जयंती असते. काय म्हणतो मी? वाक्य पटलं तर घ्या. देवाची जयंती असते, संताची जयंती असते. तुमची माझी म्हणा की पुण्यतिथी कमी गेल्यावर म्हणता. आपलं वरी श्राद्ध आपल्या भाषेत आपलं वर्ष श्राद्ध. संतांची पुण्यतिथी, संतांची जयंती असते, देवाची ही जयंती असते. का सांगू तुम्हाला? त्याच्या पाठीमागं कारण आहे. तुमचं माझं जगणं संसारा करताय. पटलं तर घ्या. तुमचं माझं जगणं संसारा करताय. संतांचं जगणं जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, संतांचं जगणं तुमच्या माझ्या करता केवळ आणि केवळ जगाचं उद्धार होण्याकरता ज्यांचं जगणं आहे त्यांची जयंती होते. लक्षात ठेवा. आणि या अशा संतांवरती परोपकार करण्याकरता जो येतो तो भगवंत आहे, त्याची सुद्धा जयंती राहते. आता 2 तारखेला जी आहे ती काय आहे? एप्रिल महिन्यातल्या 2 तारखेला हनुमान कृष्णाष्टमी म्हणजे कृष्ण जयंतीच त्याला म्हणतात. लक्षात ठेवा. हनुमान जयंती, रामनवमी, देवाची नवमी, संताची जयंती आणि तुमची माझी पुण्यतिथी किंवा वर्षश्राद्ध म्हणा. आपलं वर्षश्राद्धच असतं. आपल्याला दुसरं कोणीच ध्यानात ठेवत नाही. एकदा झालं की पुन्हा आपण कुणाच्या ध्यानात राहत. आपलं जगणंच आपल्या स्वतः करता. मी म्हणतो माणसानं थोडंच जगावं, पण आपण गेल्यानंतर इतिहासानं आपलं पाठीमागं सुवर्णाक्षरानं आपलं नाव पाठीमागं लिहिलं पाहिजे. ज्याच्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे देव अवतारी असणारे संत सद्गुरू बाळूमामा. मायबाप किती वर्ष झाले जाऊन मामांना, पण मामांचं जगणं समाजा करताय. मामांचं अख्खं आयुष्य मामाने एकांतवासामध्ये घालवलं. एक सांगू तुम्हाला, संतांना सगळ्यात जास्त प्रिय काय असतो तर तो एकांतवास आहे. प्रमाणासहित सांगतो, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. का एकांतवास? का ब्रह्मी ब्रह्म रस सेवू सदा. ब्रह्मपदाची प्राप्ती करून घ्यायची असेल, देवपदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर माणसानं एकांतवासामध्ये राहिलं पाहिजे. फक्त एक आहे, एकांतवास साधण्याकरता सुद्धा मन तितकं पवित्र असावं लागतं. नाही तर सांगू तुम्हाला, आपल्या मनासारखं चंचल या जगात दुसरं. शास्त्रज्ञांनी प्रश्न केला होता. एका शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रश्न केला, विद्यार्थ्यांनो, या जगात सगळ्यात फास्ट, सगळ्यात चपळ काय आहे? आता एका बोरानं बुद्धी चालवायला सुरुवात केली. कोण म्हटलं विमान फास्ट आहे, कोण म्हणतो वारा फास्ट आहे. आता वारा म्हणजे आहेच बरं, त्याचं मोजमाप करता येणार नाही, एवढा वारा फास्ट आहे. जास्त जलद धावू शकतो, जास्त जलद लांब जाऊ शकतो वारा. याच्यापेक्षा कुणीतरी सांगितलं चित्ता म्हणजे ते बिबट्या आपल्या भाषेत, चित्ता सगळ्यात जास्त श्रेष्ठ पळायला, हरिण चपळ. अनेक विद्यार्थ्यांची अनेक उत्तरं आली आणि शिक्षकानं पोरांना सांगितलं, पोरांनो डोळे झाकून घ्या. शिक्षकाचं मरू द्या, मी तुम्हाला सांगतो, डोळे झाकून घ्या. आता तात्पुरतं झाका असं मला म्हणायचे. डोळं बंद करा आणि मी सांगतोय तेवढं फक्त आपल्या मनात आणा. झाकले का सगळ्यांनी? काय काय नुसते रका बघतात माझ्याकडे, माझी भाषा कळत नाही का तुम्हाला? मी तुम्हाला पटवून देतो हे मन किती चंचल आहे. डोळे झाकले असतील तर मी सांगतो तसं करा. डोळे झाकले का? आपापल्या घरी गेला का? कुलूप लावलंय का? बघितलं का महिला मंडळ? काय माहिती? बसलाय कुठं? उघडा डोळे. बसला कुठं? या कक्षानात कुठनं जाऊन आला? एवढं चंचल आहे. मग महाराज म्हणतात, संत एकांतवास का प्रिय सांगितला तर हे चंचल असलेल्या मनावरती ताबा मिळवण्याकरता महाराजांनी एकांतवास सांगितला. पण आपल्याला जमणार नाही मायबा. एकांतवास जेवढा आपल्याला भेटेल, आपण जेवढं एकटं राहू तेवढे वेगवेगळे विचार आपल्या माणसाच्या मनात उत्पन्न होतात. त्याला महाराजांसारखं म्हणजे तुकोबरायांसारखं संसाराच्या नावे गालोनिया शून्य
संसारावर तुळशीपत्र ठेवावं लागेल, संसार सगळा सोडून द्यावा लागेल, तेव्हा एकांतवासात बसला तर भगवंत प्राप्ती होईल. महाराज म्हणतात मग हे संतांनी हे मिळवलं म्हणून तर महाराज वर्णन करतात आजच्या अभंगामध्ये, तुम्ही संत माय बाप कृपावंत. वर्णन कोण कोणाचं करतंय? गणेश महाराज वर्णन कोण कोणाचं करते? अभंग कोणाचा आहे? तुकोबरायाचा. वर्णन कोणाला आहे? संताला. एक संत दुसऱ्या संताची वर्णन करतात. तुकोबरायांनी संताला दिलेलं उपमा आहे, तुम्ही संत माय बाप आणि कृपावंत. तुम्ही म्हणाल मायबाप शब्द आम्हाला कळला महाराज, पण कृपावंत कसं काय म्हणता तुम्ही? एक सांगू का तुम्हाला, देव अवतारी संत किंवा संत हे कृपावंतच असतात. महाराजांचं प्रमाण आहे, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. देवाची नावं अनंत आहेत, त्यातला करुणावंत कृपावंत असणारा भगवंत आहे. आणि सांगू तुम्हाला, एक देव कृपावंत आहे आणि दोन, मी प्रत्येक वेळेस दोन दोन गोष्टी तुम्हाला सांगत बसत नाही. एक तर संत म्हणजेच देव आणि देव म्हणजेच, पटवून देऊ का तुम्हाला, जे संत सद्गुरू बाळूमामांचा आपण इथं भंडारा उत्सव साजरा करतो, मला बसलेल्यापैकी कुणीही फक्त प्रामाणिक एक प्रश्नाचं उत्तर द्या. संत सद्गुरू बाळूमामा अवतार कोणाचा? नाही. वा, इथं कोणतरी सांगली आता येईल वा, टाळ्या वाजवायच्या करता. संत सद्गुरू बाळूमामा अवतार महादेवाचा. तुम्ही ते गाणे नुसतं का नाचायपुरते ऐकता का? मला तेच कळत नाही माणसं. त्या गाण्यात सहज स्पष्ट वर्णन केलं ना, त्या लेखकानं सहज वर्णन केलं. काय? कान उघडे ठेवून ऐका. रुद्राचा अवतार थोर हो, राहतो आदमापुरा, उधळून भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा, भरजरी फेटा त्याला सोन्याची झालर, बाळू मामा वैद वैद वैद, मेंढ्या गेल्या वैद वैद वैद, बाळू मामा वैद त्याच मेंढ्या गेल्या वैद वैद, स्पष्ट वर्णन आलं ना. अवतार कोणाचा? वा, रुद्राचा अवतार थोर हो, राहतो आदमापुरा. मग मला आता तुम्हाला एकच सांगायचंय, जर संत भगवंताचा अवतार असतील तर संत आणि देव वेगळं का म्हणून? देवते संत निमित्त त्या प्रतिमा. नाहीतर इथं बसलेला प्रत्येक जण मला सांगा, तुम्ही बाळूमामाला संत मानता का देव मानता? जाणीवपूर्वक उत्तर द्या बरं का. देवच मानतो ना. आपल्या सगळ्यांकरता बाळूमामा म्हणजे देव आहे. का? मामांचं समाजाकरता तेवढं समर्पण आहे. मामा समाजाकरता, या मेंढी माऊली करता आपला आयुष्य ज्या महात्म्यानं जिजवलं ते म्हणजे सद्गुरू संत बाळूमामा आहे. कितीतरी आजचे 2 दिवस म्हणजे लय पवित्र मानले बरं का. आजचे 2 दिवस त्या ठिकाणी, आज मेघदे आणि आदमापूरच्या ठिकाणी ते जे भूत पिशाच व्यापलेली जी माणसं आहेत, ग्रासलेली जी माणसं आहेत, त्याला काय खांब म्हणतात. त्या खांबाची उद्याच्या दिवशी निर्मिती झाली होती. त्याला मिठी मारली की ते सगळं निघून जातं असं म्हणतात. कदाचित जी माणसं जाऊन येतात, ज्यांनी हे अनुभवलं, त्यांना सगळ्यांना माहित आहे का हे मामांचं समर्पण आहे जगाकरता. मी सांगू का तुम्हाला, निस्वार्थ जगावरती प्रेम करणारा एकच ते म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा. कधीही कुणाकडनं कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही. मला सांगा, तुम्ही बसले, तुम्ही बरेच जण इथले आदमापूरला जातात, बरोबर आहे की नाही? आदमापूरला गेलेले मंडळी हातवर करा. हे सगळं म्हणजे बऱ्यापैकी सगळे आदमापूरला जाऊन आला. मला फक्त एक उत्तर द्या, मामांच्या दरबारात गेला आणि असं तिथं कुठं लिहिलंय का मामांना ह्या गोष्टीची अपेक्षा आहे, तुम्ही एवढं एवढं घेऊन या? बोला ना. कुठंच लिहिलेलं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. का? त्यांनीच निर्माण केलं. महादेव म्हणजे या सृष्टीचे पालन करता धरता बरं का. सगळ्यात पहिला
हे विष्णू ब्रह्मा आणि महेश म्हणजे महादेव या तिघांची भांडणं लागली गणेश महाराज. ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे महादेव. ब्रह्मा आणि विष्णूला गर्व झाला आई कशाचा. ब्रह्म म्हणे महाविष्णूला मी सृष्टीचा पालन करताय. विष्णू म्हणे ब्रह्म्याला हट मी निर्माण केली सृष्टी. आता ह्या दोघांची भांडणं. निर्माता करता राहिला बाजूला, भांडणं पेटली विकोपाला. आता विचारायचं कुणाला. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणापर्यंत विचारणा गेली. 4 वेदांपर्यंत गेले हे दोघं. विचारलं वेदांना आमच्या दोघात श्रेष्ठ कोण. या दोघांची एवढी भांडणं लागली होती. वेदानं सांगितलं मी तुमचं उत्तर देऊ शकत नाही. मग तुम्ही वेदांचं सांगितलं. वेदा झाले की तुम्ही त्यांनी सांगितलं तुम्ही जा अग्निदेवतेला विचारा कोण श्रेष्ठ. अग्निदेवतेकडे दोघं गेले. विचारलं आमच्या दोघात श्रेष्ठ कोण. त्याने म्हणाला वायुदेवाकडे जा. वायुदेवानं सांगितलं मी तुमचं उत्तर देऊ शकत नाही. हे काळ भैरवनाथाचा जन्म कशासाठी झाला सांगू का. भैरवनाथ जन्माष्टमी ज्यावेळी साजरी होती त्या भैरवनाथाचा जन्म केवळ ब्रह्मा आणि विष्णूचा गर्व हरण करण्याकरता झाला. बरं ब्रह्मदेवानं भैरवनाथानं सांगितलं बघा लय गर्व झाला तुम्हा दोघाला पण मी सांगतो तुम्ही दोघाही श्रेष्ठ नाही. तुमच्या दोघापेक्षा श्रेष्ठ कोण आहे. महादेव आहे. हे म्हणलेलं का आपल्या दोघांचं वाद आणि तिसरंच मध्ये नाव कुणी आण चाललंय आपल्या दोघांचं आणि महादेव कस काय मध्ये ह्यांना सहन झालं नाही. ते म्हणले तुम्हाला लय गर्व मी सांगतो तेवढं करा. ब्रह्माला सांगितलं तुम्ही आकाशाकडे जा आणि आकाशाचं शेवटचं टोक शोधून आणा. सापडलं असं सांगायचं. आणि विष्णूला सांगितलं तुम्ही ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही पाताळात जा. हे लय प्रसंग मोठा. मी ते भैरवनाथ जन्माष्टमीला अख्खा अभ्यास केला होता या गोष्टीचा. ते दोघाला शेवटपर्यंत गेले पण कुठं मेळ लागला. कुठंच मेळ लागला नाही. हे वरती जाऊन माघारी आलं. वर तिकडं खोटं बोललं. मग ते कामधेनू आणि ती केतकी केकताड आपण म्हणतो ते रानात माहितीये का. ते केकताड काट घेतात त्याला बाजूनं. ते केकताड आणि कामधेनू या दोघींनी खोटं बोलले. ब्रह्मदेवाची बाजू घेतली. ह्या मावशा ना दोघी ब्रह्मदेवाच्या मावशा आणि मावशांनी बाजू घेतली. आम्ही सांगतो चल भैरवनाथाला तू शेवट पाहिला म्हणून. ते खाली आलं. भैरवनाथाला सांगितलं यांनी शेवट पाहिला. भैरवनाथानं सांगितलं जरा तरी देव आहेत खोटं बोलतात. कुणालाच पृथ्वीचा अंतही गावणार नाही आणि पृथ्वीचा शेवटही गावणार नाही आणि पृथ्वीचा सुरुवातही गावणार नाही. तुम्ही खोटं बोललात. कामधेनूला शाप दिला. कामधेनू म्हणजे गायी बरं का महिला मंडळ. कामधेनूला शाप दिला तू सर्वांगानं पवित्र आहे पण तुझ्या मुखाचं दर्शन कुणी घेणार का. या मुखानं तू खोटं बोललीस. तुम्ही मला महिला मंडळ उत्तर द्या. तुम्ही गायीचं दर्शन घेता तोंडाच्या बाजूनं की मागच्या बाजूनं. हा मागच्याच बाजूनं का. पुच्छ श्रेष्ठ सांगितलं का त्या मुखानं खोटं बोलल्यामुळं शाप दिला कामधेनूला. आणि गायत त्या केतकी मातेला सांगितलं तुझी कुणीच पूजा करणार नाही आणि तुझं कुठंच उपयोगही होणार नाही. केकताळाचा उपयोग महिला मंडळ कुठं. कोण म्हणलं केसाला लावाय. हा लयच खरं बोलला बाबा. तेवढाच उपयोग झाला की इतकी मातेचा. पुन्हा केकताळाचा उपयोग कुठं नाही. त्याचं कुणी पूजाही करत नाही. कुणी नाही. ती आपला अंट लावायला कुणी सांगितलं त्यांना मऊ हातात आमको हातात म्हणा लय शोध लावणार. हे काय शोध लावते. ती पुतना उठली होती मारायला कृष्णाला. सगळ्याचं डोकं संपलं तेव्हा ह्यांचं चालू झालं. जाऊ द्या. पण एवढं श्रेष्ठत्व दिलं भगवान महादेवाला आणि त्या महादेवाचा अवतार म्हणजे सद्गुरू बाळूमामा आहे. एकांतवास प्रिय म्हणून महाराज म्हणतात त्या संताला तुम्ही संत माय बाप कृपावन कायमी पतित कीर्तिवाणू. तुकोबरायांचा अभंग आहे आणि तुकोबराया स्वतःला पतित म्हणतात. कुणाच्या पुढं. संतांच्या पुढं. मी तो म्हणतो आपल्यापेक्षा ज्ञानी माणसाच्या पुढं अज्ञानी माणसानं कधीही पतित म्हणलेलं चांगलं. संतला जर ज्ञानोबा तुकोबराया म्हणत असतील तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू का अवतार तुम्हा धराया कार उद्धराया जन जड जीव. जनाचा जडाचा आणि जीवाचा उद्धार करण्याकरता ज्यांचा अवतार आहे ते म्हणजे संत आहेत. लक्षात ठेवा. याच्यापेक्षा पुढं संतांना दुसरी कशाची अपेक्षा नाही. मामांना मी सांगत होतो तुम्हाला मामांना कुणाची अपेक्षा नाही. ही सृष्टी मी आदमापुरात मी प्रश्न केला होता. तिथं कुठं लिहिलं नाही की मामांना ह्या गोष्टी लागतात. मुळात सृष्टीच निर्माता देव आहे. मग त्या देवानं ही निर्माण केलं. त्याला आपण काय देऊ शकतो. होय महिला मंडळ काय देऊ शकतो आपण देवाला. काहीच देऊ शकत नाही. ज्ञानोबराय म्हणतात जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले आणि 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्रे आपुल्या म्या बोलविल्या. ही ज्ञानोबरायांची भाषा आहे भगवंताची संतांचं वर्णन करत असताना. मग महाराज तुकोबराया म्हणतात वाढावया सुख कुणा करता स्वतः करता नाही.
स्वार्थी विचार संतांनी कधी केला नाही. मामांच्या बाबतीतलं उदाहरण तुम्हाला सांगतो ऐका. मामांनी स्वतःच्या आयुष्याचा कधी विचार केला नाही. मामांनी सुख मागितलं, स्वतः करता नाही, जगा करता आणि मेंढी माऊली करता. मामांचं एक वाक्य आहे बसलेले. मामा जाता जाता सांगून गेले होते समाजाला, जोपर्यंत होतोय तोपर्यंत माझ्या मेंढ्यांचं पालन करा. ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या पाळणं होत नाही, माझ्या आदमापूरच्या माळात माझी मेंढर सोडून द्या, माळावरची दगड माझ्या मेंढरांची राखण करतील. एवढे शब्दप्रभू असणारे माझे संत गुरु बाळूमामा. या चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, सुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर, दिसती पांढर बाळूमामाची मेंढर. आळापुराचे बाळूमामा आम्हाला त्यांचा आधार, त्यांचा आधार सुखाचा झाला संसार, त्यांचा आधार झाला संसार, त्यांचा आधार सुखाचा झाला संसार. समर्पण मेंढी माऊली करता सद्गुरु बाळूमामांचं. म्हणून मुख्य चित्रावर जेवढं प्रेम आहे, म्हणून मी तो म्हणतो, माणसानं माणसावर प्रेम करण्यापेक्षा माणसानं जनावरांवर प्रेम केलं पाहिजे. का पटवून देऊ का तुम्हाला, माणसं कधी बदलू शकतील कोणीच सांगू शकत नाही. पण कुत्र्यासारखा इमानदार प्राणी अख्ख्या गावात फिरून येईल दिवसभर, हे जगर ते जगर, ह्याचा उमरा त्याचा उमरा, अख्खं दिवसभर, पण संध्याकाळी मालकाच्याच दारात येऊन बसणार आणि आलेल्या चोरट्याला भुकणार. म्हणजे त्याच्या एवढा इमानदार नाही. मी तो म्हणतो, माणसाला जीव लावण्यापेक्षा गणेश महाराज कुत्र्याला नाही म्हणत, नाही कुत्र्याला म्हणत नाही, प्राण्यांवरती जीव लावा. कारण धर्म बदलणारी माणसं आहेत, प्राण्यांनी त्यांचा धर्म अजून बदलला नाही. तुमच्या माहिती करता एक उदाहरण देतो ऐका. वाघ नावाचा प्राणी घ्या, वाघाला तुम्ही 10 दिवस उपवाशी ठेवा. कुणाला? अय बसलेली, किनाला? वाघाला. आणि 11व्या दिवशी त्याच्या पुढे गवत नेऊन टाका, खाईल का ती? गवत खाणं वाघाचा धर्म नाही. हरिण नावाचा प्राणी घ्या, हरणाला 10 दिवस उपवाशी ठेवा आणि 11व्या दिवशी त्याच्या पुढे मांस नेऊन टाका, खाईल का ती? नाही खाणार. आणि माणूस इकडं बी आहे तिकडं बी आहे. धर्म बदलला कुणी, सोडला कुणी? फक्त धर्म बदलू शकतो, धर्म सोडू शकतो तो फक्त माणूस आहे. म्हणून एक वेळेस माणूस आपल्याशी गद्दारी करेल, पण जनावर कधीच माणसाला गद्दारी करत नाही. म्हणून तो मामांचा जीव माणसापेक्षा, तो कुबराय म्हणूनच गेले ना, वृक्ष बळली आम्हा सोय रे वनचरे, वृक्ष बळली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वनचरे वनचरे. हे महाराजांचं प्रमाण आहे मायवा. वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळविती. जेवढी माय लेकरावरती प्रेम करते, तेवढी गाय आपल्या वासरावरती प्रेम करते. मावळतीला चाललेला दिवस आई, सूर्य अंताला गेला, सूर्य मावळाच्या दिशेने गेला, अगदी सूर्य मावळला, धुंद धुंद प्रकाश, अंधार पडायला लागला. आणि जी पाखरं आपली पिलं सोडून आपल्या पिलांकरता जी खायला आणण्याकरता गेलेली पाखरं, धुंद मुंद अंधार झाल्याबरोबर ती पाखरं आपल्या दिशेने निघाली. कामधेनू असणारी माझी गाय, आपल्या पिलाची आठवण झाली तिला, सायंकाळची वेळ व्हायला लागली, आपल्या वासराच्या दिशेने निघाली. सांगू तुम्हाला, जेवढा कळवळा गायीचा वासरापर्यंत आहे, जेवढा कळवळा पक्ष्यांच्या पिल्लांचा पक्षाकरता आहे, तेवढाच कळवळा संतांचा तुमचा माझ्याकरता असतो. फक्त ते आपण जाणलं पाहिजे, ते आपल्या अंतःकरणात ठेवलं पाहिजे. फक्त कसं झालं सांगू तुम्हाला, माणसानं माणसासारखं वागला नाही, म्हणून हे सगळ्या गोष्टी आता कलियुगामध्ये घडायला लागल्या. जर माणूस माणसासारखा वागत असता दादा, तर माणसाला वेगळं सांगण्याची गरज नव्हती. या संतांना अभिमान माणसाला आयुष्याच्या शेवटापर्यंत नेऊन पोहोचवतो. जगणं असावं अभिमानाचं नाही, स्वाभिमानाचं.
माणसानं स्वाभिमानानं सांगितलं, महाराज मामांचा दरबार आम्ही भरवला, एवढे सगळा समाज जमला, कौतुक वाटतं मला, जन्म आलं त्याचे आजी फळ झाले साचे, जन्माला आलेल्याचं आज सार्थक झालं हे म्हणता आलं पाहिजे माणसाला माणसाच्या तोंडातनं. म्हणून लक्षात ठेवा मायबाप, आयुष्यात संगत फार महत्वाची आहे. बोरीनं चंदनाची संगत केली, गुण घेता आला नाही, चंदनानं त्याचा गुण मात्र सोडला नाही. देण्याचा प्रयत्न बऱ्याच जणाला केला, पण मायबाप घेता आलं तर ठीक आहे. संतांनी जगाकरता अनेक वचनं दिली, ती वचनं आपल्याला घेता आली तर बरं आहे, तर आपल्या आयुष्याचं कल्याण आहे. मायबाप सद्गुरू संत बाळूमामांनी एकतर जन्म कधी आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण जन्माला आल्यापासून सद्गुरू संत बाळूमामांची आई म्हणायची, जेवढ्या महिला मंडळ, आता हा आत्ताचा काळ वेगळा आहे, माझ्याकडे लक्ष द्या आई, माझ्याकडे लक्ष द्या, सगळे बसलेले माणसं येत जात राहतील, तुम्ही त्यांच्याकडे बघू नका, माझ्याकडे बघा. काय सांगत होतो मी, सद्गुरू संत बाळूमामा जेव्हापासून जन्माला आले आणि थोडं वय कळतं झालं, तेव्हापासून समाजामध्ये जेव्हा चालायला लागले, बोलायला लागले, आपला प्रवास चालू झाला या समाजासोबत, तेव्हापासून एकांतवासात असलेले बाळूमामा, आत्ताचा काळ फार वेगळा आहे, पूर्वीचा काळ फार वेगळा होता. महिला मंडळ धुणं धुवायचं म्हटलं की ओढ्यावरती जायच्या, ओढ्याच्या कडेला काट्याची फांजर बायची आणि त्या काट्याच्या फांजरीवरती झोपलेले बाळूमामा त्या बायकांनी पाहिले की सुंदरा मातेपर्यंत त्या बायका जायच्या. ए सुंदरा, अगं कसल्या पोराला जन्माला घातलंस तू, हे तुझं पोरग म्हणजे येडा येड, कोण म्हणायच्या, आख्या बायका सुंदरा मातेला म्हणायच्या, कसला पोरगा जन्माला घातला का, आता बघितलं तर त्या काट्याच्या फांजरीवर झोपलेलं तुझं पोरग आम्ही पाहिलं, काय संस्कार, कसं असं पोरग जन्माला घात. महिला मंडळ मलाही फक्त तुम्ही प्रामाणिक उत्तर द्या, तुमचं पोरग कसंही असू द्या, तुम्ही त्याला कधीच वाईट म्हणत, हा, आपल्या आईला आपलं पोरग प्रियच असत, नकट आंधळ लंगड शिंबड कसले बी असू, हे झुराळ निघालं तरी त्याला पळाय जागा पुरत नाही, पण तरी ती आई त्या पोराला म्हणते, आला माझा, हा हीच ऐकायचं होतं मला, आला माझा वाघ. आता त्याला झुराळ निघाला तो पळाय जागा पुरत नाही, पण तरी आईचं प्रेम आहे. माय शेजाऱ्यानं किती बी सांगू द्या पोराची तक्रार, अहो ऐकलत का, तुमच्या पोराला नीट वागायला शिकवा, आता बाजारावून येताना बघितलं पिशवी इकडं, पोरगाई इकडं, सायकल इकडं पडली, जरा नीट. ती आई सांगणाराला म्हणते का, हो हो रस्त्याच्या कडेला पडला होता ती माझाच होता, म्हणते काय, आयांनो म्हणता तुम्ही, नाही नाही तुम्ही म्हणता माझा, तसा करणारच तिला आई म्हणायचं असतं, लक्षात ठेवा. अनंत अपराध जे आपल्या लेकराच्या पोटात घालते ती तुमची माझी आई असते, लक्षात ठेवा. मामांविषयी एवढ्या तक्रारी यायला लागल्या, सगळे अपराध सगळे केलेले जेवढ्या बायका सांगत होत्या त्या सगळे अनंत अपराध मायनं पोटात घालावे. मायबा ती आई त्या शेजाऱ्याला सांगताना म्हणते, हो हो त्यानं तसं केलं असेल, ते शेजारी सांगतो, कशाला लय कौतुक करता तुमच्या पोराचं, माझं तसं करणारच नाही, माझं तसलं नाही, हे तुम्ही काय सांगू नका, तुमच्या पोराला आज ओळखत नाही, लहानपणापासून आम्ही एकत्र आहे, तुमचाच होता, मी उठवून बसवला नाही, काय म्हणता, अरे आता आई म्हणते बहुतेक माझंच असं, पण तरी आई मान खाली घालते, त्याला म्हणते हो हो त्यानं तसं केलं असेल, पण ते शेजाऱ्याच्या नादानं, पण माझं तसलं, याला आई म्हणतात. एवढ्या बाळूमामांविषयी तक्रारी आल्या, पण कुठल्या आईला वाटतं आपलं लेकरू वाईट, बाप अख्ख्या बायका ज्यावेळेस मामांच्या आईंपर्यंत यायच्या त्यावेळेस आईच्या डोळ्यात अश्रू यायचे, सुंदरा माता धाई मोकलून रडायची, मालकाजवळ, मालक काय पाप केलं आपण म्हणून हे पोरगा आपल्या पोटी जन्माला आलं, तिला काय माहिती साक्षात देवच तिच्या पोटी जन्माला आला होता. पण सांगू तुम्हाला, सर्वसामान्य माणसाची किंमत जगाला कळत नाही, ज्या दिवशी तुम्ही चमत्कार जगाला दाखवा, जग तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबरायांच्या आयुष्यात काय झालं मायबा, जोपर्यंत चमत्कार दाखवला नाही, निर्जीव असणारी भिंत ज्ञानोबरायांनी चालवली नाही, तवर विसोबा काका पाया पडला नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी 43-42 दिवसानंतर पुन्हा गाता पाण्यावर तरंगला, तवा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. मी तर म्हणतो दुर्जन माणसं आहेत म्हणूनच सज्जनाला किंमत आहे. पटलं तर यावर का बसलेली, काय वाक्य वापरलं, दुर्जन आहेत म्हणून किंमत सज्जनाला आहे, दुर्जन नसतील तर सज्जनाला. आता फक्त घोळा असा झाला, आता सज्जन कोण आणि दुर्जन कोण हेच कळायला तयार, म्हणजे असं माझ्यासारखं धोतर घातलं, नेहरू घातला, फेटा घातला म्हणजे सज्जन झाला का, नाही. लयच खरं बोलला बाबा तुम्ही, मी माझं विचारत होतो, माझं जाऊ द्या मरू द्या, बसले तुम्हालाच विचारतो,
तो ज्याला ज्याला वाटतंय आपण सज्जन आहे त्यांना हात वर करा बरं. इकडं माग कुणीच नाही. बरं ज्याला वाटतंय आपण दुर्जन आहे त्याने हात वर करा. शब्दच काय कायला कळाले नाही अजून. आपल्या व्यवहारातला शब्द वापरतो. ज्याला ज्याला वाटतंय मी शहाणा आहे त्यानं हात वर करा. एकामेकाचा हात वर करू नका, स्वतःचा वर का. नाही एक बी शहाणा नाही तुमच्या भाग्यनगर मध्ये. ओके. ज्याला वाटतंय आपण येड आहे त्यानं हात वर करा. आता तुम्ही धड सज्जन बी नाही, धड दुर्जन बी नाही, तुम्ही धड शहाणे बी नाही, तुम्ही नेमका हाय कोण. परवात प्रश्न केला कीर्तनात माझी अशी म्हातारी शेजारी बसली होती. म्हातारी मध्ये बुवा सज्जन आहे का दुर्जन आहे हे नाही माहिती, पण आम्ही कोण आहे, माणूस आहे. मी आजीला म्हणलं जरी माणूस असला तरी माणसाला माणसासारखं वागा. हे आज कीर्तनात माणस कानुगडे ठेवून आहे का बसलेले हो माणस. आता तरी माणसात देवाने माणूस म्हणून जग तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. पापच वेड्याचा रस आठवलं मानसा. माणूस असून सज्जन माणसाची लक्षणं. सज्जन माणूस कधी हात वर करून सांगत नाही मी सज्जन. सज्जनाची सिद्धता दुसऱ्यानं सिद्ध केली पाहिजे. वा अमका अमका माणूस ना, त्याच्यासारखा माणूस अख्ख्या गावात नाही. नाही तर चौकात गेल्यावर बसलेल्याने म्हणा आर त्याच्या घरी चालला वय, त्याची साठ लपडी त्याची आम्हाला माहित. आर हे असलं नाही काय. माणसानं सज्जनाची सिद्धता भेटल्या बरोबर त्यानं हात जोडून वा अमक्या अमक्याच्या घरी निघाला न तो मस्तक हो त्याच्या चरणावर. का तो संतांची सेवा करतो, तो बाळूमामांची सेवा करतो, तो कायम पांडुरंगाच्या सेवेमध्ये आहे, तो कायम आदमापूरच्या वाऱ्या पूर्ण केल्याशिवाय घरी येत नाही. वा अशाच्या संगतीत राहा, त्याच्या चरणावरती नतमस्तक व्हा. मी सांगू तुम्हाला नाही भगवंत प्राप्ती झाली तरी चालेल, पण अशा माणसाच्या नुसत्या संगतीत जरी राहिला तरी देव तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. संगत फार महत्वाची. म्हणून आयुष्याला कलाटणी देण्याचं काम कोण करत असेल तर ती माणसाची संगत आहे. एक वेळेसची पंगत आणि एक वेळेसची संगत आयुष्य बदलून टाकतो मायबाप माणसाचं. म्हणून करता आली तर संतांची संगत करावी, करता आली तरी भगवंताची संगत माणसानं करावी. भगवंताची संगत ज्यांनी ज्यांनी केली त्यांना आजपर्यंत काही कमी पडलं नाही बाबा. आणि या तक्रारी आईंपर्यंत पोहोचल्या, डोळ्यात अश्रू आले. मालकानं सांगितलं सुंदरा आता आपल्या बाळूला आपल्या जवळ नाही ठेवायचं. पूर्वीचा काळ असा होता बाबा, पूर्वी शिक्षण घ्यायचं म्हणलं, पूर्वी शिक्षणाचा विषयच नव्हता. पण बाळूला समज येण्याकरता, सद्गुरू संत बाळूमामांना समज येण्याकरता उभयता पती पत्नीनं निर्णय घेतला, आजपासून आपण आपल्या बाळूला आपल्या गावात नाही ठेवायचं. मग गावचा शेठ चंदूलाल शेठच्या घरी आपण त्याला चाकरी करता ठेवू. काय चाकरी काय असेल ते पडेल ते काम बाळू करेल म्हणून सांगू. उभयता पती पत्नी मामांच्या हाताला धरलं. चंदूलाल शेठजीचा वाड्याचा दरवाजा वाजवला. चंदूलाल शेठजीच्या पत्नीनं दरवाजा उघडावा आणि समोर सद्गुरू संत बाळूमामा मायबाप दिसावे. घरात बोलवून घेतलं. चंदूलाल शेठजी व्यासपीठावर बसला होता, त्याची पत्नी शेजारी बसली, समोर बाळूमामा आणि त्यांचे मायबाप. चंदूलाल शेठजीने विचारला का आलास बाबा. शेठजी माझं पोर ही बाळू बाळू माझा पोर तुमच्याकडे चाकरीला ठेवावं म्हणून घेऊन आ. चंदूलाल शेठजी सुद्धा डोळे वटारून पाहतो आणि सांगतो अरे कशाला आणलं तुझ्या पोराला. अरे अख्खं गाव तुझ्या पोराला येड म्हणत, तू माझ्याकडे असलं येड पोरग घेऊन आला, काय करल र ती का. पाया पडते म्हणली सुंदरा माता. शेठजी मालकीन तुमच्या पाया पडते, पण माझं एवढं पोरग तुमच्याकडे ठेवा. नाही काय दिलं तरी चालेल, पण याला निदान समज येण्याकरता तरी गावापासून याला बाजूला ठेवावं. म्हणजे काय तुमचं पडल ते काम माझा बा. ह्यांची चर्चा चालू झाली आणि बाळूमामा त्या चर्चेत उठून बाहेर आले. वाड्याच्या बाहेर आल्याबरोबर एका कोपऱ्यात बांधलेली गाय मामांनी पात्या शेठजीची गाय पाहिली.
जी गाय 15 दिवस दादा आजारी होती. किती दिवस? 15 दिवस तिनं चारा खाल्ला नव्हता. पोट पार आत गेलेलं होतं. हाडं दिसत होती नुसती त्या गायीची. काही वेळानंतर, काही क्षणानंतर, काही तासानंतर ती गाय तिचा प्राण सोडेल एवढी भयान अवस्थेत असणारी ती गाय. अनंत प्रयत्न केले पण गाय काय खायला तयारच नव्हती. सगळे वैद्य पाहिले, गायनं चारा खायला सोडूनच दिला. गायनं चारा खाणं. मामा जवळ गेले त्या गायीच्या. व्याकुळ झालेली ती गाय पाहिली, मस्तकावरती हात ठेवला आणि हात असा पाठीमाग शेपटीपर्यंत हात मामाने नेला आणि शेजारी पडलेली गवताची पेंडी घेतली आणि त्या गायीच्या तोंडाजवळ नेली. मायबाप भाग्यनगरकर जशी तोंडाजवळ ती खाण्याची पेंडी नेली तशी 15 दिवस जी गायनं खाल्लं नव्हतं ती गायीनं तो चारा खायला सुरुवात केली. यांची सभा यांचं बोलणं आटपलं. काही केल्या चंदूलाल शेठजीनं ऐकलं आणि मामाला ठेवतो म्हणून बाहेर येऊन पाहतात तर दरबाराच्या त्या वाड्याच्या बाहेर असणारी गाय मामांच्या हातून चारा खातं हे दृश्य चंदूलाल शेठजीनं पाहिलं आणि सांगितलं ठेवतो तुझं पोर माझ्याकडे. एवढी गाय सांभाळी या न तरी खूप झालं माझ्याकडे. मेंढ्या होत्या त्या मेंढ्या राखणी करता मामा राहिले. बरेच दिवसाचा काळ निघून गेला पण त्या चंदूलाल शेठजीनं परक नाही म्हणलं माझ्या मामा. झोपडी होती, झोपडीत राहणं होतं पण खायला आले तर तिघांच्या दोघांच्या सोबत खाऊ जेवायला बसवायचे मामा. पण एक होतं, मामांनी चंदूलाल शेठजीच्या ताटात कधी जेवण केलं नाही. म्हणजे त्याच्या घरच्या स्वतःचं ताट होतं मामा, स्वतःचा तांब्या होता मामा. स्वतःचा ताट तांब्या घेऊन यावं चंदूलाल शेठजीवर जेवायला बस. सगळ्याचं जेवण आटोपलं एका रात्री. झोपी गेले सगळे. चंदूलाल शेठजीच्या दाराची खिडकी उघडली त्यानं आणि जिथं मामा झोपायचे त्या झोपडीच्या दिशेनं पाहिलं तो लख प्रकाश मामांच्या झोपडीच्या मध्य भागातून आकाशाला भिडलेला लख प्रकाश पाहिला. उजेड लख प्रकाश पाहिल्याबरोबर याला दम निघला नाही. वाड्याच्या बाहेर आला, झोपडीचं दार उघडलं, मामांची झोप लागलेली पाहिली आणि जिथून प्रकाश निघाला होता त्या देवळीकडे नजर गेली तर त्या देवळीत काय होतं? मामांचं ताट होतं जेवणाचं. त्याचा लख प्रकाश थेट गगनाला भिडलेला. काळोख्या अमावस्येची रात्र असावी कदाचित. त्या काळोख्या रात्रीतून लख प्रकाश पाहिला. चंदूलाल शेठजीनं मामाला जाग नाही केलं पण ते ताट देवळीतलं घेतलं आई आणि आपल्या देवाऱ्यात आणलं आणि त्या देवाऱ्यात त्या ताटाची पूजा केली. दुसऱ्या दिवशी उठले मामा, आपलं सगळा सराजम आवरला, जेवणा करता ताट घेऊन निघाले. बघता तो ताटच दिसलं नाही. तळपायाच्या मस्तकाला गेली. राग सहन झाला नाही. त्या रागाच्या भरात चंदूलाल शेठजीचा दार वाजवला. हे शेठजी, माझं ताट पाहिलं का? पाहिलं का म्हणूस तर देवाऱ्याकडे नजर गेली तर पुजलेलं ताट मामाचं दिसलं. मामाने सांगितलं माझं मला ताट माघारी कर. शेठजीने सांगितलं हे बाळू, अरे काय जर वाकडं तिकडं झालं, चेंबलं 1000 जागेवर, ते कुठं खातो त्याच्यात तू? मी तुला चांदीचं ताट देतो. सोन्याचं देऊ का बाळू तुला ताट? मामा सांगू का तुम्हाला, संतान करता सोनं नाणं सोने रूपी आम्हा मृत्तिके समान. सोने रूपी म्हणजे मृत्तिके म्हणजे मृत्तिके समान सांगितलं माझ्या मामाने तुकोबरायांनी. तुझ्या ताटात नाही, माझं मला दिलं तर बरं आहे. चंदूलाल शेठजी काही केल्या ताट द्यायला तयार नाही. मामांनी सांगितलं तुझी नोकरी तुलाच, तुझी चाकरी तुला, मी तुझ्या दरबारात थांबणार नाही. हे शेठजी ऐक, या ताट्याची अवहेलना करू नको. जोपर्यंत तुझ्या देवाऱ्यात हे ताट राहील, मनोभावे उभयता पती पत्नी जोपर्यंत याची पूजा कराल तोपर्यंत तुझ्या संसारात काहीच कमी पडणार नाही. शब्द दिला आणि मामांना चाकरी सोडून दिली. तिथून पुढं घरापर्यंत आले. माय बापानं सांगितलं हा काही नाही, याच्याकडे आपलीच मेंढरी याला सांभाळण्याकरता देऊ. लय मामांच्या जीवनात अनेक आहो त्या काळातले चमत्कार जाऊ द्या. आदरणीय माझे परमित्र विकास महाराज जेवढे, त्यांची गाव गणेशवाडी इथं कर्जत तालुक्यात गणेशवाडी आहे. त्यांनी त्यांच्या म्हणजे आमच्या समोर चर्चा झाली दोघांची. माझं कीर्तन होतं सकाळचं त्यांच्या भागात, त्यावेळेस ती कीर्तनाला तिथं आली होती. त्यावेळेस आम्ही दोघं शेजारी जेवायला बसलो. त्यावेळेस महाराज मला सांगत होते, महाराज आमच्या गावामध्ये बाळूमामांची मेंढर आली आणि एका शेतकरी मालकानं सगळी मका होती राहणार, त्याच्या सगळी मका मेंढरान करता दिली आणि घराच्या बाजूला पटांगण होतं. त्या पटांगणावर मेंढरांचं मामांचं ते असतं ना, ते बघा आल्यानंतर ते मामांचं जिथं वास्तव्य आहे तिथं ते कोप केली जाते. मामांचा तळ तिथं ठेवला गेला. मायबाप 11 दिवस मेंढर राहिली. 11 दिवसानंतर तळ उठून गेला. मेंढर दुसऱ्याच्या शेतात गेली आणि त्या शेतकऱ्यानं फक्त त्या बग्गा मालकाला एकच प्रश्न केला, बोर घ्यायचं होतं म्हणतो, घेऊ कुठं?
बग्गा मालकानं सांगितलं कशाला पाहणारीन काय बघता, काय बघू नका. जिथं मामांचा तळ होता, जिथं मामांची मूर्ती होती, त्या मूर्तीच्या बरोबर खाली बोर घेतो. त्यानं तेवढंच ऐकलं मायबाप आणि तिथंच बोर घेतलं. मोटर सुद्धा लावायची गरज पडली नाही, आपोआप त्या पाईपीतून पाणी बाहेर. हे मामा विकास महाराजांनी सांगितलं होतं. एवढी निष्ठा असते काय काय माणसाची सद्गुरू बाळूमामावरती. करतो देव, देव भक्ता करता त्याचा भक्ता राखे, भक्ताला जवळ करणारा देव आहे. संत सुद्धा जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती. मायबाप हो, नेमके संत असतात कसे याचं वर्णन मी तुमच्या पुढे सांगितलं. आणि तुकोबरायाने मात्र त्या संताला काही उपमा दिल्या, काही नाती त्या संतासोबत जोडली. कोणती कोणती नाती संतासोबत जोडली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, हे तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवा, कायमी पतित कीर्तिवा, त्यातलं पहिलं नातं सांगितलं, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. बघता बघता 9 वाजले. कीर्तनाची वेळ होती 7 ते 9. आता संपवायचं किती वाजताही बसलेले तुम्ही सांगा. 10 वाजता. तुम्ही वसूलच करून घ्यायचं ठरवलेलं दिसतो. असं दे, आमचं कसं का असं ना, पण 2च तास कीर्तन करून गेलाच पाहिजे बाबा. असं अधिक जास्त वेळ तुमचा घेणार नाही. तुम्ही म्हणताय 10 वाजता, पण मागली म्हणत असेल का ह्याला कवा होतं का नव्हतं का आम्हीच घावलो ह्याला पहिल्यांदा. आज एकचा वेळ नाही घेणार. बरोबर निर्धारित वेळेत आपण 1 9:30 पर्यंत आई कीर्तन करू. कारण बसलेल्यांच्या बऱ्याच जणांची रस सांगून झाली, भुका लागल्या. नाही काय नाही, मग नाही काय अडचण. आमचा उपवास आहे, बाकी काय नाही. असू द्या 9:30 पावणे 10 पर्यंत करू. असं जेवढं शक्य होईल तेवढं लांबवण्यास. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया करा आणि उद्धराया जन जड जीवा. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्यायचे. सगळे माझ्या पांडुरंगाचं भजन, माझ्या मामांचं भजन आपल्याला सगळ्याला करायचं. जे जे हातवर करणार नाही, मला सगळे दिसतात इथनं, पालखी बसली हे सगळे दिसतात मला, कुठं कोण जात नाही. फक्त माझं वाक्य आहे का, मला पुढचं बोलायला लावू नका. माझी एकतर आहे काळी जीभ, काळीच आहे माझी. मी बोललेलं खरंच होत. ज्याला अंदाज घ्यायचा त्यानं हात खाली घ्या. उद्या जर याच टायमिंगला नाहीच एवढी गर्दी दारात जमली, म्हणजे कीर्तनाला आणायला इकडं, उद्या बी कीर्तन आहे ना, 8 हात वर घ्या आणि राहून द्या तासभर असंच. एक टाळी वाजवायची, सगळ्यांच्या टाळीचा आवाज. हो 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 हो, लईच घाई झाली बाबा तुम्हाला. थांब, माझ्या बरोबर टाळी वाजवायची 1 आणि सगळ्यांनी भजन करायचं 1. हा 1. शाबास, वा. बाळू मामा माझे 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 माझे, बाळू मामा माझे, मी बाळू मामा, बाळू मामा माझे माझे. वा वा वा, भाग्यनगर सगळे म्हणा. खाली घ्या, हात खाली घ्या असं म्हणतोय मी. तो घेतले
अरे कवाच घेतलं म्हणावं बुवा, निम्यात भाषणात घेतलं. तुझा हाय सांगायचा धंदा, चोपदार धंदाच म्हणले हो. तर चोपदार धंदा म्हणल्यावर बसलेली म्हणतेली बहुतेक ह्यांचा धंदाच चालू दिसतोय हो आज. चोपदारनं चौकातच दरोडा टाकला गणेश महाराज आज. भजन हात वर करायला 4 वेळा सांगावं लागलं, हात खाली घ्या म्हणून. काय कायला म्हणलं माझी काळीची भाई, तवा काय काय वर ती म्हणणारल्या का दिसतोय बी तसाच. आणि बोलला आणि उद्योग वाढला तर कुठं निस्तारता गर्दी दारात जमल्यावर काय काय अशा बी विचारांना हात वर केले. पण असो, ज्यांचं राहिलं असेल त्यांनी आता तरी मोठ्या प्रेमानं हार घालायला बरं, आणि मोठ्या प्रेमानं दोन्ही हाताने टाळी वाजवायची, आणि मोठ्या प्रेमानं माझ्या पांडुरंगाचं भजन करायचं. विठोबा संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, धराया जण जड जीवा. हार ठेवायची लई इच्छा होती गणेश महाराज, हार ठेवायची लई इच्छा होती गळ्यात माझ्या, पण अजून 5 मिनिटं असं तर मलाच हारात ठेवावं लागला असतं. बाबा एवढा मोठा हार आणला ती हो, मला जी हप्ता झेपना ती हार, माझ्या निम्म्या वजनाचा तर हार असेल भाऊ. भावावरती असलेलं प्रेम आहे एका बहिणीचं. वा, तुम्ही संत माय महाराज म्हणतात. 2 चरण मी तुमच्या पुढे मांडली, राहिलेली 2 चरण आहेत, आणि आपल्याकडे वेळ आहे अर्धा तासाचा, म्हणजे 20 मिनिटाचा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. त्यातलं 3रं चरण फार सुंदर आहे आणि फार महत्वाचं आहे. एक सांगू का तुम्हाला, 3ऱ्या चरणात थोडीशी मागणी आपल्याला पाहायला मिळते. काय मागणी आहे? संतांची मागणी, आणि तिथं आपली मागणी पाहायला मिळते. संतांनी मागितलेलं आहे देवाकडे, काय आहे? वाढावया सुख, वाढावया धर्म, वाढावया भक्ती, आणि वाढावया भाव. इथं 4 गोष्टी सांगितल्या. पहिली भक्ती, दुसरा भाव, तिसरा धर्म, आणि चौथा सुख. या 4 गोष्टी महाराजांनी सांगितल्या. जर भगवंत प्राप्त झाला तर मागाव काही याची अक्कल असावी, म्हणून महाराज म्हणतात देवाकडे मागायचंच असेल तर सुख मागावं, भक्ती मागावी, भाव मागावा, आणि धर्म कसा टिकवता येईल याच्याकडे माणसानं लक्ष दिलं पाहिजे. आता फार भयान काळ निघाला. धर्माच्या बाबतीत जाग होणं आपल्या हिंदूंना फार गरजेची गोष्ट आहे बरं का. बसलेली मामांच्या दरबारातलं माझं वाक्य काळजात करून ठेवा. आपला हिंदू धर्म कोण बुडवेल
तर आपला हिंदू धर्म फक्त आपण हिंदूच बुडवू शकतो. कुणाची माय व्याली नाही. आपला हिंदू धर्म बुडवण्याची ताकद कुणाच्या मनगटात नाही. पण आपल्या हिंदूंना पाठीमागच्या 6 मार्चला माझं कीर्तन आंबेगाव तालुक्यात अवसरी नावाचं गाव आहे, इकडं अवसरी आंबेगाव तालुक्यात. तिथली पोरं तरणी ते शिवजयंती साजरी करतात तिथीप्रमाणे 6 मार्च. तर ती पोरं ज्यावेळेस कीर्तन चालू व्हायच्या अगोदर माझ्याजवळ 4 पोरं आली चंदन दादा. आणि ती पोरं मला सांगत होती, महाराज 950 कुटुंबांनी, आमच्या आंबेगाव तालुक्यातल्या 950 कुटुंबांनी धर्म बदलला. आपला हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन असेल, आता धर्माचं नाव घेत बसणार नाही, पण हिंदू धर्म सोडला आणि आपला धर्म बदलला. काय वाटत असेल छत्रपती शिवरायांना, काय वाटत असेल राजमाता राष्ट्रमाता माझ्या अहिल्यादेवी होळकरांना. कुणा करता हे स्वराज्य दिलं, काय विचार करत असेल माझा राजा. लय जगला माझा राजा या समाजा करता, कष्ट केले तर माझ्या राजाने. ऐकताय का बसलेले? लय लय समर्पण आहे, संतांचं समर्पण आहे, राजाचं समर्पण आहे, राजमातांचं समर्पण या समाजा करताय. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका रे. स्वराज्य दिले रयतेला. सांगू तुम्हाला, 2च राजे हे स्वराज्य घडवण्याकरता कारणीभूत आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आणि 2 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका राजानं संविधान दिलं, तर एका राजानं माझ्या या भारत भूमीला, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या कपाळावरती कुंकू आज कुणामुळे सुरक्षित असेल, तर माझ्या छत्रपती शिवाजी राजामुळे आज हे कुंकू शिल्लक आहे. म्हणून तो धर्म जपणं आपलं काम आहे. एकानं संविधान, तर एकानं हे राष्ट्र आपल्या हिंदूंच्या ताब्यात आणून देण्याचं काम. तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. बघता बघता मुघलशाही हटवली आणि या महाराष्ट्राच्या मातीला एक सुवर्ण ताऱ्यानं एक स्वतःच स्वतंत्र आयुष्य जगण्याकरता ज्या राजानं लढा दिला, तो राजा आपला धर्म आपण जपला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, छत्रपती शिवाजी राजा फक्त मराठा समाजाचा नाही. अहो 18 पगड जाती एकत्र करून राजानं स्वराज्य निर्माण केलं. 12 अंगरक्षक होते राजाच्या सोबत मुस्लिम समाजाचे. किती होय बसलेले? किती? 12 अंगरक्षक होते मुस्लिम समाजाचे. रामोशी समाजाचा बहिर्जी नाईक, महाराजांच्या राणीवेसामध्ये जाण्याची परवानगी फक्त बहिर्जी नाईकाला. राणी साहेबाला सुद्धा नाही, आऊ साहेबांना सुद्धा परवानगी नव्हती, पण बहिर्जी नाईकाला परवानगी होती. का? विश्वासू व्यक्तिमत्व म्हटलं तर बहिर्जी नाईक. सेवेसी तत्पर हिरोजी इंदलकर, रायगड बनवणारा हिरोजी. अहो न्हावी समाजाचा जीवा महाला. जीवाच ना होता शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. तो शिवा काशीत, जीवा महाला. ही माणसं अनेक वेगवेगळ्या जातीचे स्वराज्य निर्माण करण्याकरता महाराजांनी. मग आपण का जातीचा जातीमध्ये वाद करावा? का म्हणावं तो आमक्याचा? मला फक्त एक प्रामाणिक उत्तर द्या बसलेले. प्रत्येक 18 पगड जातीचे 18 माणसं एका जागेवर उभा करा आणि प्रत्येकाच्या शरीरातलं थोडं थोडं रक्त काढा तुम्ही. मला फक्त एक उत्तर द्या. जसे झेंडे आपण जातीनुसार वाटून घेतले, मला फक्त एक उत्तर द्या. जर झेंडे आपण जातीप्रमाणे वाटून घेतले असतील, निदान आपलं रक्त पण त्या जातीनं, त्या रंगानं, रक्त सुद्धा त्या रंगाचं पाहिजे होतं. पण नाही ना, रक्त सगळ्याच्या अंगात लालच रंगाचं आहे. हे झेंडे वाटून घेतले म्हणून जातीपाती वाटल्या गेल्या आणि त्याच्यामुळं हा वाद व्हायला लागला. असो, मी बऱ्याच लांब पोहोचलो. मी संगती होतो. संत मागतात वाढावया सुख, आपण सुद्धा देवाकडे मागाव. देवा माझ्या हातून कधी कुणाचं वाईट होई नाही. मी सांगू तुम्हाला, इथं बसलेले तुम्हाला सगळ्याला वाटतं की नाही मामांनी मला सुखात ठेवावं? उत्तर द्या महिला मंडळ. प्रत्येकाला वाटतं ना सद्गुरू संत बाळूमानी सुखात ठेवावं? एकच वाक्य माझं घरी घेऊन जा. तुम्हाला जर वाटत असेल माझ्या मामांनी मला सुखात ठेवावं, तर फक्त आपल्यामुळं दुसऱ्याला नाहक त्रास होऊ द्यायचा नाही. बस एवढं मामापर्यंत जाऊ द्या, मामा तुम्हाला आपोआप सुखात ठेवतील. मग तिथं काही तुम्हाला वेगळं करण्याची गरज नाही. पण लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याचं मन ज्या दिवशी दुखवेल, तो व्यक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला शाप देऊन जातो. आणि कर्म ते कर्म आहे, भोगावं सृष्टीचा नियम आहे. मी गणपतीच्या कीर्तनातही सांगितलं होतं. इथं बसलेली बरीच मंडळी असतील चतुर्थीच्या त्या तुमच्या कार्यक्रमाच्या वेळेस, तिथंही मी हीच गोष्ट सांगितली होती. जगी जीवनाचे सार
घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती दश कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर असलेले मायबाप हे आतापासून चालत आलं नाही. ज्या ज्या माणसाने सद्गुरु संत बाळूमामाला त्रास दिला त्या प्रत्येकाला त्यांचं कर्म भोगावं लागलं. सांगू तुम्हाला मेलं तरी जी साथ सोडत नाही ते तुमचं माझं कर्म आहे. पुढच्या जन्मात कुठल्याही जन्माला जा ते तुम्हाला पुन्हा पुन्हा भोगावं लागतं. रामायणामध्ये गणेश महाराज शरभंगू नावाचे ऋषी त्यांचं चरित्र फार सुंदर आलं. शरभंगू नावाचे ऋषी काय चरित्र आलं. कुष्ठरोग झाला होता शरीरातून रक्त वाहत होतं पण मरण यातना सहन करणारा तो ऋषी 14 वर्षाच्या वनवासाला गेलेल्या रामप्रभू लक्ष्मण भैया सीताई सोबत त्या साधूचं चरित्र थोडं कानावर आलं. एवढं दुःख सहन करून सुद्धा जो मरण पत्करत नाही यातना सहन करतो त्याच्या भेटी करता प्रभू रामचंद्र निघाले. समोर दिसला आणि रामानं विचारलं त्या कुष्ठरोग्याला त्या साधूला साधू तुम्हाला मरण देऊ. लक्ष्मण भैया म्हणतात देवा अहो तुम्हाला थोडी दया येत नाही द्या ना याला मरण. राम प्रभूने विचारलं देऊ का तुला मरण मुक्त करू का या दुःखातून या यातनेतून मुक्त करू का. बसलेले साधून दिलेलं उत्तर नीट आहे का. साधू सांगतात देवाला ओ देवा आज तुम्ही मला भेटला आज तुम्ही मला या दुःखातून या यातनेतून तुम्ही मला आज मुक्त कराल. मी मरून जाईल देह संपेल माझा दुःख संपेल यातना संपतील पण देवा पुढचा जन्म जर मला माणसाचा मिळाला तर माझं राहिलेलं कर्म मला पुन्हा भोगावं लागेल. पायाला हात लावतो तुम्ही माझ्यापेक्षा सगळे वयानं मोठे आहात ज्ञानानं माझ्यापेक्षा मोठे आहात काय बी चुकू द्या तुमच्याकडनं फक्त चुकीचं कर्म मात्र हातून कधी घडायचं. जेवढं प्रामाणिक तुम्हाला राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. आज आरती झाली मामांची आपल्या की सगळ्यांनी डोळे झाकायचे आणि मामांना फक्त एकच प्रार्थना करायची. मामा महाराजांचं कीर्तन ऐकलं कीर्तनातलं एक वाक्य खूप मनाला भावलं मामा फक्त हात जोडून मामा तुम्हाला मी विनंती करतो इथून मागचं जाऊ द्या देवा जे केलेलं आहे ते मला भोगावं लागणार आहे मान्य आहे पण इथून पुढं का होईना पण माझ्यामुळं दुसऱ्याचं मन कधी मी दुखवू देणार नाही. एवढंच मागणं प्रत्येकानं जर मामांच्या पुढं केलं कधीच तुम्हाला भविष्यात दुःख भोगावं लागणार नाही. जाणीवपूर्वक बोलतोय हे निश्चितच आहे का त्यांनी ते कमवलं त्यांनी त्याच्यावरती विजय मिळवला त्यांना तो अधिकार प्राप्त झाला म्हणून सुख देण्याचं काम तेच करतात तेच तुकोबराया मागतात. वाढावया सुख वाढावया भक्ती वाढावया धर्म आणि वाढावया भाव हे सगळं मिळालं. वाढावया सुख भक्ती भाव धर्म आणि शेवटचं सांगितलं कुळाचारी नाम विठोबाची चालत आलेली परंपरा पुढे चालत ठेवायची. म्हणून मगाशी एक वाक्य सांगता सांगता राहिलो इथं येण्याकरता भाग्य असावं लागतं. मामांचं दर्शन घेण्याकरता भाग्य आणि देवाचं भजन येण्याकरता सुद्धा जन्म जन्मिया बहु पुण्य केले जन्म जन्मिया तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्म जन्मिया. आपल्या सगळ्याचा अभंग पाठ आहे रूप पाहता लोचनी त्यातलं तिसरं चरण नीट वाचा ऐका लय सुंदर वर्णन केलं माझ्या ज्ञानोबर आहे. काय म्हणतात ज्ञानोबर आहे बहुत सुकृताची जोडी हा म्हणून विठ्ठल्या. हे एका सुकृताचं नाही एका जन्माचं पुण्य नाही बहुत अनंत जन्माचं पदरी सुख पदरी पुण्य मिळालं आणि म्हणून तुम्ही बसलेले भाग्यवान आहात. का निदान कीर्तनाच्या माध्यमातून तरी तुमच्या हातात टाळी आहे आणि मुखामध्ये देवाचं भजन आहे. हे येण्याकरता सुद्धा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ही कृपा जर तुमच्या माझ्यावर व्हावी असं वाटत असेल तर समर्पण भगवंता करता द्यावं लागेल. मामांचं आयुष्य अगदी अगदी खडतर प्रवास मामांच्या आयुष्यात आणि मामांचं एक वचन होतं मायबा मामा बोलल ते खरंच व्हायचं. हा एक काय काय वचनाला बद्ध असणारे राजे होऊन गेले त्यातला एक हरिश्चंद्र राजा सत्यवचनी राजा म्हटलं की हरिश्चंद्र राजा वचन दिलं की पुन्हा माघारी नाही फिरायचं.
आता ते वचनाला फक्त जुन्या राजांनीच जागाव, आपलं ते काम. आपली जन्माला आल्यापासून लाबाडे आपली. आईच्या गर्भात होता तोवर देवाला म्हणला, देवा ह्यातनं बाहेर काढ. लय दुःख आहे, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा. मी कालही बाळूमामा सांगत नाही माहितीये का तुम्हाला? आज उद्या बाळूमामा चरित्रकारच तुमच्या पुढे उभा आहे, तुमचे श्रीराम महाराज. लय अभ्यास केला त्या महात्म्यानं, त्या महाराजांना अतिशय मामांविषयी लय अभ्यास केला. उद्या तुम्हाला जन्मापासून मामाचा अख्खं अवतार कार्य तुम्हाला सांगून जातील महाराज. मग आज बी मी ते लय सांगायला गेलो तर तुम्ही उद्या बोर होणार, म्हणून आज लय मामांविषयी मी तुम्हाला सांगत नाही. उद्याचा दिवस तुमच्या करता तेवढाच आहे. मी काय सांगत होतो, माग या, काय सांगत होतो मी? तुम्ही तरी सांगा की, नुसतं बघता माझ्याकडं टाळकरी. लक्ष असलं पाहिजे बुवा तुमचं, म्हणजे बुवा पळून जातोय म्हणून नाही, बुवा काय बोलतोय का ह्याच्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. काय विषय होता आपला? वा, ह्याला म्हणायचं श्रोता ऐका. रव रव दुर्गंधी रे, या गर्भातल्या दुःख सहन झालं नाही आतल्या लेकराला. देवाला विनंती केली, अ देवा या गर्भात एकदा बाहेर काढ, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे. देवाने विचारलं करशील काय? आतनच देवाला सांगितलं, देवा काळजी करू नका, जन्माला आल्यापासून आठवीन पाय तुमचे चरण आणि तुमचं नामस्मरण करीन, हा नवस आहे माझा तुम्हाला. देवाला वाटलं खरं बोलतय, देवाला दया आली, देवानं ह्यातनं बाहेर नाही काढलं बाहेर. आजी कवाच काढलं बाहेर. नाही म्हणलं मला टेन्शन आलं ना, देव कस काय नाही म्हणू शकतो. असून द्या आजी, आलो म्हणा, कीर्तन झालं, आरती झाल्या, नाही आलोच म्हणा. थांब, हा देवाला दया आली, देवानं गर्भातून बाहेर काढलं आणि बाहेर आल्याबरोबर रडायला लागलं. कसं? हा का असं कवा त्या शास्त्रात शब्द आला, कोहम कोहम. देवा केलता ना वस्तूला, पण कवा देव म्हणला अर ह्या जातीचा आहे वय, आतापासून लाबाडी करतो. त्यानं तवापासून लाबाडी करायला सुरुवात केली. मग आयुष्य गेलं लबाडी करण्यामध्ये. त्याला वाटलं बाहेर आल्यावर सुख आहे. खरी दुःखाला सुरुवात बाहेर आल्यावर झाली. 75 वर्षाच्या म्हातारीनं घेतला मांडीव आंघोळ घालायला. आता 75 वर्षाची म्हातारी म्हणजे हात कसलं झाला असत्या, दगडावानी. गरम पाणी घेतलं, तिला इसानच कळालं नाही. ही हात घालती व बास पोराला गार लागल. पाणी तर चटक्यावाने बसतं तरी म्हणजे बास पोराला गार लाग. पहिला तांबा वाटले ह्याला जसा चटका बसला, या जी आराडला म्हणला, त्याला वाटतं आईच्या गर्भातच बरं होतो. हिथं तर लय दुःख झालं चालू, पण त्याला वाटतं असू द्या, थोडं मोठं झाल्यावर सुख आहे. शाळेत जायला लागल्यावर, शाळेत काही ना म्हणून मास्तरने हाणला आणि मास घरी का आला म्हणून आई बापानं डबल हाणला. अरे ते म्हणला आता तर खरी दुःखाला सुरुवात झाली. पण तो म्हणतो 2चं 4 झाल्यावर ज्यांचं झाले त्यांना इचरा. बळच हसतात काय गडी, बळच. आनाच्या माग अण्णा लागला, अण्णाचा अण्णा झाला. अण्णा खाटो बसला वाट्याव, हात पाय गळान गेळून गेलं, पायानं चालता येईना, आधार घ्यावा लागला उठायला. कुणाला? मी हितल्या अण्णाचं सांगत नाही, इथला अण्णा हिला अंगाव कीर्तन झाल्यावर मान. बरं मी गडी असा, मला सोसायचं बी नाही. बरं जोडीला आणलेलं माझ्या वाणीच, ते पलीकडलं किती सोसून ते आताच गरम पाणी मागायला लागलं कीर्तनाच्या आधी. त्याला काय मार सोसायचा मला सांगावं. इथल्या अन्नात नाही सांग. मग अण्णा वाट्यावर बसलो, मग घरातलं लेकरू रडायला लागलं. आणि मग सुनबाई लेकराला म्हणते गप रडू नको. तू मी पदरचं नाही सांगत, तुकोबरायांचं काकड्यात प्रमाण आहे. तुम्हाला दाखवून देतो प्रमाण कीर्तन झाल्यावर माझ्या जवळ या. महाराज म्हणतात जोवरी चळन गा तोवरी म्हणते माझा इंद्रिय मावळली आला बागुला जा. सुनबाई लेकराला म्हणते गप रडू नको. बाहेर कोण बसलाय? कोण म्हणलं बोकाड बसले? अण्णाच सांगतो तुम्ही बोकाड म्हणता, असं कसं होय? सुन मध्ये ग रडू नको. बाहेर कोण बसलाय? तुकोबरायांचा शब्द वापरला की आता मी. इंद्रिय, हा वा चोपदार,
इंद्रिय मावळली आला. सुनबाई म्हणते ग चालून त्या घरात रडू नको. बागल बुवा बसलाय धरून नील धरून. कोणाची अवस्था आहे? अण्णांनो एका अण्णाची नाही. आधी माझ्या ओततो माझ्या सहित आपल्या सगळ्याची हीच अवस्था आहे. या सृष्टीचा नियम आहे बसलेले. कबीरदासजी महाराजांनी फार सुंदर वर्णन केले की ठिकाणी कोण सुखी नाही या जगात बसलेले. हे नुसतं दुसऱ्याला दाखवण्यापुरतं सुख बाजूला ठेवा. कीर्तन झाल्यावर महाप्रसाद घ्या. घरी गेल्यानंतर ज्या अंथरुणावर तुम्ही झोपणार आहे त्या अंथरुणावर उठून बसा. स्वतःचे डोळे बंद करा आणि स्वतःच्या मनाला जाग करा आणि फक्त मनाला एकच प्रश्न करा. ए मना, अरे मी खरंच सुखी आहे का? तुमचं मन तुम्हाला उत्तर देईल. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तोची शोधोनी पाय. तुमचं तुम्हाला मन उत्तर देईल. या जगात जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. कुणी सुखी नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जना बैरागी. कोण सृष्टीत सुखी आहे मला सांगा? सगळ्याला ग्रासलं या दुःखानं. फक्त या दुःखात जर थोडंसं सुख पाहिजे असेल वेळातला वेळ काढून माणसानं मामांच्या दरबारात यावं. 2 मिनिटं मामांची मूर्ती पाहावी. 2 मिनिटं मामांच्या पादुका पाहाव्यात. डोळे झाकून घ्यावेत आणि अंतकरणापासून मामांना हाक मारावी. लागली याचा हुलो मगर पाऊल. लागली याचा हुलो माझा हुलो. मामा तुम्ही येण केलं हो. मामा तुम्ही येण केलं हो. बोला बोला बाबाच्या नावानं. जीवनाचं सोनं झालं. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. वाह, आता जरा फ्रेश झाली माणसं. काय कायचं चेहरं पडलेलंच आहे अजून. ती म्हणाल्या का ह्याला पहिल्यांदाच गावलो आम्ही. 9चं कीर्तन 9:30 वाजलं तरी बुवा तुम्ही आला तेव्हा गुलाबाच्या फुलासारखे होता टवटवीत एकदम. आता बी तुम्ही फुलासारखेच आहे फक्त खुडाय आलेल्या सूर्यफुलासारखे. पार माना टाकल्या काय काय नाही का उचलूनच न्यावं लागतंय घरी. घरी म्हणतोय मी घरी. असं जास्तीचा वेळ न घेता एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी माझ्या साधू संतांचं मोठ्या प्रेमानं भजन. ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानेश्वर हरे 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 भजन केलं तरी आमचं काय जाणार नाही आणि टाळी वाजवली तरी आमचं काय जाण. इथं कोणाचे काय बा गेले? ज्याचे त्याने अनित केले. महाराज नाथ महाराज म्हणतात नाही ऐकलं तर आमचं काय जाणार नाही. पण एक दिवस असा आहे तो काळ येणार आहे
आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस घेऊन जा. नुसता नाही बांधून नेणार आहे. काय म्हणतात नाथ बाबा, जरा ताड बसून ऐका. झालंय आपलं कीर्तन 5 मिनिटात संपू. नाथ महाराजांचं वर्णन ऐका. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी सरत शेवटी बांधून येईल. सरत शेवटी एका जनार्दनी अंतकाळ जाईल, एका जनार्दनी अंतकाळ जाईल. अंतकाळ जाईल. पिंगळा 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 महाद्वार, बोल बोलत लेखा पिंगळा महाद्वार. वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे, वर्तमान बोलू आम्ही वर्तमान घोटे, बोलू आम्ही वर्तमान घोटे, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे, बोलू आम्ही वर्तमान घोटे, बोलू आम्ही वर्तमान घोटे. पिंगळा गबाई पिंगळा, हाताने ताली वाजवायची, सगळ्यांनी मला म्हणू लागायचं मागं. नको 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 भानू पिंगळा गं, नको 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 भानू पिंगळा. म्हणा म्हणा, सोडणार नाही बरं का कीर्तन, सगळे म्हणा. पिंगळा गबाई पिंगळा गं, पिंगळा गबाई सावल होणे भजनी लागा देव करा कैवारे. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची सुया घे म्हणला तरच महाप्रसाद आहे, नाही म्हणला तर महाप्रसादाला बसू देणार नाही कार्यकर्ते. म्हणून कीर्तन सुटायचं असेल तर माझ्या मागं म्हणा सुया घे. लईच भूक लागलेली दिसते तुम्हाला, लईच आवाज वाढला तुमचा. मनी घे दाताचं दातवण घ्या ग कुणी, घ्या ग कुणी.